ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये सुमारे 2,100 कोटी रुपयाच्या दायित्वाखाली दबलेली ठाणे महापालिका असताना आर्थिक संकटाचा सामना करत असताना अर्थसंकल्पीय मंजुरीनंतर तब्बल 250 कोटी रुपये खर्च झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. हे पैसे नेमके कोणत्या शीर्षकाखाली आणि कुठे खर्च झाले याचा हिशोब द्यावा अशी मागणी करत त्यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला फैलावर घेतलं. अत्यावश्यक कामाच्या नावाखाली निधी परस्पर खर्च केला जात असेल तर पालिकेचं दायित्व कमी होण्याऐवजी वाढून विकास कामांसाठी निधी मिळणार नाही अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या वर्षासाठी 6,221 कोटींचा अर्थसंकल्प 23 मार्च रोजी सादर केला होता. या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 25 आणि 27 मार्च रोजी विशेष सभा घेण्यात आली होती. 31 मार्च रोजी पहाटे 6 वाजेपर्यंत सभा सुरू होती. या सभेत अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पामध्ये विविध शीर्षकाखाली करण्यात आलेला निधी खर्च करताना त्याची सभागृहात मान्यता घेणं आवश्यक आहे. तसंच तरतूद नसलेल्या अत्यावश्यक तसंच इतर कामांसाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे. असं असताना प्रशासनाने 72(ब) या तरतुदी अंतर्गत अत्यावश्यक आणि आपत्कालीन कामाच्या नावाखाली 250 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी केला आहे. आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता लक्ष केंद्रित केलं आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या योगेश कदम यांच्याकडे ठाणे आणि पालघर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संपर्क मंत्री अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये राज्यातील 22 जिल्ह्यांसाठी 12 मंत्र्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यावेळेस योगेश कदम यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाण्यातील साठे स्कूल परिसरामध्ये गुरुवारी दुपारी शिवशाही एसी बसला आग लागल्याची घटना घडली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची MA09 EM 9942 क्रमांकाची बस स्वारगेटहून वसईकडे जात असताना ठाणे रेल्वे स्थानकाजवळ अचानक पेट घेतला. बसमध्ये 14 प्रवासी होते. आग लागताच चालक संतोष गवळी आणि वाहक मिलिंद सोनवणे यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 2:30 वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीमुळे रस्त्यावर सांडलेलं डिझेल आणि ऑइल माती टाकून नियंत्रित करण्यात आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक सिमेंट मिक्सर बंद पडला. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक एका मार्गावरून वळवण्यात आली होती. ठाणे ते मुंबई या मुख्य वाहिनीवर मोठी वाहतूक कोंडी त्यामुळे निर्माण झाली. घोडबंदरच्या मानपाड्यापर्यंत वाहनाच्या रांगा गेल्या होत्या. या कोंडीचा फटका सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाची वाहनं तर दुपारी आणि रात्री अवजड वाहनं रस्त्यावर असतात. या मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक सिमेंट मिक्सर बंद पडला. बंद पडलेला मिक्सर हटवण्याचं काम वाहतूक पोलिसांकडून सुरू होतं. तरी हे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मनोरमा नगर मानपाडा परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने गाळेधारकांना नोटिसा बजावल्या. त्यामुळे बेघर होण्याच्या भीतीने नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली कारवाई होत असल्याचा आरोप केला. मात्र शिंदे यांनी हे आरोप फेटाळत भूमाफियांच्या बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई करण्याची स्पष्ट केलं. दरम्यान भाजप आमदार संजय केळकर यांनी हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली निर्णय न घेण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी कारवाई पारदर्शक आणि नियमांनुसार करण्याचे निर्देश दिले आहेत. चितळसर मानपाडा भागातील अतिक्रमणांविरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत नोटिसा देण्यात आल्या असून कारवाई न केल्यास प्रशासन स्वतः हटवणार असल्याचा इशारा या निमित्ताने देण्यात आला आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.